असा जरी नाही वाकला तर प्रचाराच्या काळात वाकावं लागतं. ज्याचं गुलूपशार झालं त्याच्या पण पाया पडावं लागतं. तो काळच तसा असतो. हे 13 पडत नव्हते. अद्याप नाही, नाही म्हणजे नाहीच पडले कोणाच्या पाया. राजा रावणानं गुडघे टेकले, जयपत्र लिहून दिलं, मी तुम्हाला शरण आलो. चक्रवेनानं जयपत्र चुरगाळून रावणाकडे फेकून दिलं. रावणा, तुझी मस्ती जिरविण्यासाठी आलतो. मला तुझी लंका तमाम संपत्ती उभ्याहा हे मत्रे भयस्थिता लघुशंका असततेवच. मी तुझ्या संपत्तीकडे बघून लघुशंका सुद्धा करू शकत नाही. पण तू अल्पसंतुष्ट आहेस, तू अतृप्त आत्मा आहेस. एवढा मोठा श्रीमंत असताना तू एका सामान्य गरीब राजाला त्रास देतोस. हे तुला कळवण्यासाठी, तुझी जागा दाखवण्यासाठी इथपर्यंत आलतो. रावण एकच म्हणला, चक्रवेन महाराज, मला भाऊ या नात्यानं माफ केलं. ते तुला भाऊ घेऊ काय मानित नाही म्हणे, फक्त माफ केलं इतकं लक्षात ठेव. तुझ्यासारख्या नालायकाला भाऊ कशाला म्हणू. तुला 80,000 बायका असताना दुसऱ्याची बाई नेतो, तुला भाऊ म्हणतास देतोय कुठं. ते चक्रवेन होता, तुला कशाला भाऊ मानू. राजानं विचारलं रावणानं, चक्रवेन महाराज एक बोलू का तुम्हाला. तुम्ही मातुड्याची लंका केल्यावर पाण्यात टाकल्यावर आमची खरी लंका पडती. तुम्ही वाळूची मातीची लंका केल्यावर तिला बोट मारल्यावर आमची लंका पडती. तुम्ही इथं काळी कचरा टाकल्यावर ही जळाल्यावर ती जळती. ही ताकद तुम्हाला कशाने तयार झाली. चक्रवेनाचं वाक्य ऐका. हा राजा प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळातला राजा होता. चक्रवेन राजा हा प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळातला, म्हणजे दशरथ अजराजाच्या काळातला. अज हा प्रभू रामचंद्राचे आजोबा होते, त्यांच्या काळातला राजा होता. आणि चक्रवेनानं सांगितलं, लंकेश ऐका, मला एक छोटासा भूखंड आहे. त्या भूखंडात जितकी गहू ज्वारी मका बाजरी निघती त्याच्यावर माझा उदरनिर्वाह, माझ्या संसाराचा, माझ्या लेकराबाळाचा उदरनिर्वाह चालतो. आणि माझ्या राज्यातला जो कर जमा होतो त्या करावर मी माझं राज्य सांभाळतो. राज्याच्या करातला एक फुटकी कवडी सुद्धा मी आतापर्यंत पोटात टाकलेली नाही. म्हणून पृथ्वीची माझ्यावर कृपा झाली. मी जे बोललं ते होत राहते. अशी कृपा होणारी ठराविक राजे. द्वापार युगात एक राजा होऊन गेला, त्या राजाचं नाव होतं धर्मराजा. याच्याही रथाची चाकं घासू नये म्हणून पृथ्वी त्याचा रथ आधार झेलीत होती. महाराज, प्रजेची संपत्ती प्रजेसाठी खर्चायची, जनतेची संपत्ती जनतेसाठी खर्चायची, त्याला राजा म्हणतात. जनतेच्या संपत्तीवर मजा मारतो त्याला रावण म्हणतात. महाराज, काय राजा असेल तो. पृथ्वीची ज्याच्यावर कृपा झाली त्यानं जे हातात धराव ते चुरगाळतंय सावकार. इतकी ज्याची निष्ठा आहे तो चक्रवेन राजा सुद्धा आज जिवंत नाही. कारण त्याला सुद्धा थांबता आलं नाही. का? कारण मालकांचा पहिल्या कडव्यातला पुरावा आहे. चक्रवेन राजा. कल्पना करा सज्जनांनो,
एवढा मोठा चक्रवर्ती राजा रावणाला गुडघे टेकायला लावतो, त्याला जर थांबता येत नसेल तर त्र्यंबकराव गेले हे आपल्याला निमूटपणे मान्य करावं लागेल. अजून एक पुरावा सांगतो. काय लेकरू झालो आहे का माणसाला? इतकं सात्विक लेकरू, इतकं सात्विक लेकरू की त्या लेकराचा सात्विकपणा मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजू नव्हतं. लेकरा अशी होत जावा. लेकरू जन्माला आलं, काय भाग्यवान लेकरू होतं ते. आयुष्य तर फारसं मला नाहीये, कारण तुम्हाला जेवढं आहे तेवढंच मलाही असेल. ते पण कोण्या दिवशी मरेल हेही सांगता येणार नाही गिरगावकराला. पण मला जेवढं आयुष्य आहे त्या आयुष्यात मी रात्रंदिवस जरी त्या लेकराचं वर्णन केलं तरी त्याचं वर्णन संपत नाही. ते लेकरू इतका अधिकारी होतं, कारण त्याला झाल्या झाल्या आंघोळ घालायला पंढरपुरातला बाप होता. झाल्या झाल्या पंढरपुरातल्या जगाच्या बापानं त्याला आंघोळ घातली. विश्वाच्या बापानं साडी नेसून आंघोळ घातली. त्याला साडी नेसलेली होती, साडी नेसलेली होती. रोज त्या लेकराची टाळू माखायची पंढरपुरातल्या मालकानं. कोणाच्या रूपात? बाईच्या रूपात. 27 दिवस बाई झाला हो मालक. 27 दिवस टाळू माखायची, स्नान घालायचं. झोळणी अशी टांगलेली होती झोपड्यात. पंढरीतल्या मालकानं त्याला अशी अंगाई गाची, झोका द्यायचा, झोका द्यायचा. 27व्या दिवशी मालक निघून गेले. 28व्या दिवशी मुलाचे बाबा बाहेरून आले. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. मुलाचे बाबा बाहेरून आले. बाईच्या डोळ्यातून पाणी येत होतं. मालकिनीच्या पत्नीच्या. धनी धनी शब्द वापरला. काय भारदस्त मावल्या होत्या, काय आदरानं नवऱ्याला बोलायच्या. काय ती वाणी होती. फार मोठं प्रभुत्व होतं. धनी काय ग, आपल्याला बाळ झालंय, पाहतोय मी. मालक एक सांगू का? वाचत नाही हो. आवाज थोडासा वाढवा. गोडे साऊंड सिस्टीम छान. पकवादाला पण वाढवा. धनी आपलं बाळ वाचत नाही हो. का ग? आज सकाळपासून वक्षस्थळातलं दूध संपलंय. इतक्या दिवस होतं मालक. काय दुधाची मायविली आटायला? का नाही दूध आटलं 27 दिवस? कारण तो जगाचा पापच तिथं होता. याच्याकरता वक्षस्थळातलं दूध आटलं नाही. आज मात्र तो निघून गेला. आईच्या वक्षस्थळातलं दूध संपलं. 4 वाजलेली होती संध्याकाळची. सकाळपासून लेकराच्या पोटात एक थेंबभर दूध नव्हतं. अंगावरची त्वचा वृक्ष पडू लागली. मुठी वळलेल्या होत्या. काय करावं? मांडीवर निचेष्टीत पडलेले, डोळी बंद झालेली आहेत. कुठंतरी कधीतरी थोडंसं पोट हालतंय. सगळं बंद झाले. इंद्रियाच्या प्रक्रिया पूर्ण बंद झाल्या. रडत होती. ढास 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 रडत होती. मालक जवळ आले आणि सांगितलं, सोयरा. बायकोचं नाव होतं सोयरा. जी मालक. का रडतेस? का रडतेस? मालक काय 27 दिवस खेळत होतं, बागडत होतं. काय जिभेच्या चुटक्या वाजायचं, काय बघायचं, काय हातपाय हलवायचं. सोयरा, आपण पंढरीतल्या मालकाला पोरग दे म्हणून नारळ फोडलं नाही. त्यानं मनानं दिलं. आपण त्याला मागितलं नाही. त्यानं मनानं दिलंय, त्याच्या मनानं घेऊन जाईल. तू कशाला काळजी करते? आपली काय सत्ता आहे? त्यानं दिलं ना. 27 दिवस आपलं होतं, 28व्या दिवशी आपलं नाही. तू कशाला काळजी करते? ठीक आहे मालक. बाई होती ती. फार अधिकारी माऊली होती. सोयराबाईचा भक्तीचं टोक मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नसेल अशी माऊली होती. कारण अधिकार किती होता सांगू? तुम्ही गावरान तुपातला नैवेद्य करा सोन्याच्या ताटात. आमच्या सावकाराकडून तुम्ही सोन्याच्या प्लेट विकत घ्या.
बसा बसा. दुकानातनं सोन्याची प्लेट विकत घ्या आणि गावरान तुपातला नैवेद्य त्या प्लेटमध्ये ठेवा आणि देवा पुढे ठेवा. देव खाईल का सावकार? खाईल का? एक द्वादशी आली महाराज, वासुदेव द्वादशी आली एक. ती द्वादश होती. सोमवारच्या नंतर दुसरा दिवस कोणता आहे? तू सोमवारच्या नंतर वार कोणता? मंगळवार. वा, हुशार माणसं. एकादशी सोमवारची होती. द्वादशी कोण्या दिवशी येणार? मंगळवारी. सोमवारची एकादशी होती. गिरगावच्या बाळूनं सांगायचं म्हणून तुम्ही ऐकायचं नाही. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीशी. ती एकादशी सोमवारची होती. गाथा सांगतोय. आणि त्या दिवशी 5 वाजता पंढरपुरात विमान उतरले. त्या विमानातून देवादिदेव भगवान शिवशंकर उतरले. 33 कोटी देवाचा राजा इंद्र पकवाज घेऊन उतरला. भूषण बुवा, पकवाद हे वाद्य इंद्राचं आहे. आरक्षित केलं भगवान शिवशंकराने. इंद्रासारखा पकवाद कोणाला वाजता येत नव्हता. इंद्रही उतरला. नारद उतरले, तुंबर उतरले, साम म्हणजे शंकर उतरले. ब्रह्मदेव सावित्री आदी करून सर्वजण आले. विटेवरच्या मालकाला भेटले आणि मालकाला सांगितलं आज एकादशीचा जागर चोखोबराच्या घरी करायचा आहे. बोरीच्या झाडाखाली जागर केला तुळशी वृंदावनापाशी. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व देवता जेवल्या. विटेवरच्या मालकाला आणि मालकिनीला पात्र टाकलं. 2 जण बसले जेवायला. जेवायला पात्र भरून घेतलं. विटेवरच्या मालकानं सांगितलं चोखा ये जेवायला. नकोय बोलले देवा, मी शूद्र आहे, नकोय तुमच्याकडे. देवानं सांगितलं चोखा पुढची द्वादशी येईपर्यंत पाणी पण पिणार नाही. तू जर माझ्यासोबत नाही बसलास तर. बसावं लागलं. महाराज आईसाहेब हुशार होत्या. रुक्मिणी आईसाहेब. आईसाहेबाच्या लक्षात आलं एका मांडीला चोखोबा घेतलेत आणि दुसऱ्या मांडीला सोयराबाई घेतील. आपलं पुण्य मध नदीला जाईल म्हणून आईसाहेब उठल्या आणि सोयराबाईचा हात धरला आणि सोयराबाईला बाजूला बसवलं. सोयराबाईला झालेलं पोरग किती हुशार होतं सांगू तुम्हाला, किती विद्वान होतं. त्या पोराचं नाव होतं कर्ममेळा. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं मी चोखोबाला मांडीला घेतलं तर हिनं सोयराबाईला मांडीला घेतलंय. आता कर्ममेळ्याला जर हिनं घेतलं तर आपलं पुण्य नदीला जातंय. जगाच्या मालकानं कर्ममेळ्याला धरलं मांडीवर घेतलं. कर्ममेळा मांडीवरी. आणि ताटातला दही आणि भात द्वादशीच्या दिवशी पहिला 5 बोटात धरला, कर्ममेळाच्या तोंडात घातला आणि कर्ममेळाच्या जिभेनं ओठानी उष्टे झालेले बोट पुन्हा भातात घातले आणि स्वतःच्या तोंडात घातले. इतकी पुण्यवान सोयराबाई सारखी बाई असेल कोणी? एक जण म्हणला महाराज तुम्ही काय बोलता, तुमच्या गोळ्या संपल्यात. एका शूद्राचं पोरग देवानं दही भात स्वतः त्याच्या हातात घ्यावा आणि कर्ममेळ्याच्या तोंडात घालावं आणि त्याचे उष्टे बोट आपल्या तोंडात घालावं, काय बोलता तुम्ही? त्याला म्हणलं नालाय का, गिरगावचा बाळू सांगतो म्हणून ऐकायचं नाही. एका जनार्दनी आईशी चोखियाची मात. 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 देवी पंढरीनाथ त्याचे सहले. देवी पंढरीनाथ त्याचे सहले. देवी पंढरीनाथ त्याचे सहले. मी सांगतो म्हणून ऐकायचं. शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठणचे मालक सांगतात एका जनार्दनी आईची चोखियाची मात आणि जेवे पंढरीनाथ त्याचे घरी. येईल का आपल्या घरी जेवायला? त्या पोराला मांडीवर घेतलं. हे पोरग लहान असताना याच्या आईचं दूध संपलंय. चोखोबारा सांगतात सोयरा दिलंय त्यानं नेईल ते, कशाला काळजी करते. पोट थोडंसं हालत होतं. बाईनं सांगितलं धनी एक बोलू. काय ग? गेल्या 27 दिवसापासून अंगा खांद्यावर खेळवले. तुमचा पिंड याच्यात आहे.
जाता जाता तुमचा हात लागू द्यायला, आणि बायकोच्या मांडीवरचं स्वतःच्या हातावर घेतलं. लुळूपुळू झालेलं होतं, पांढरं शुभ्र पडलेलं होतं, डोळे बंद झालेली होती, मुठी विळून गेलत्या, पाय तिरळून गेलते. खांद्यावर टाकलं. किती दिवसाचं? 28 दिवसाचं पोरग खांद्यावर टाकलं आणि पाठीवून हात फिरिला. देवा, कशाला आमचा अपमान केलास रे? कोण मागितलं होतं रे तुला? तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. कोण मागितलं होतं तुला? कशाला दिलंस? चाहूल काय झाली माहिती आहे महाराज? खांद्यावर मुलगा टाकल्याबरोबर त्याचं तोंड चोखोबरायच्या कानापाशी गेलं आणि मरायला टेकलेल्या पोराची ओठ कानाला लागल्याबरोबर विठ्ठल विठ्ठल नाव निघत होतं. विठ्ठल विठ्ठल नाव. हे 28व्या दिवशी नाही, झालं त्याच वेळेला. उपजताची कर्म मेळा, उपजताची कर्म मेळा, कर्म मेळा, उपजताची कर्म मेळा. वाचे विठ्ठल सावळा, 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 वाचे विठ्ठल सावळा. उपजताची कर्म मेळा, वाचे विठ्ठल सावळा. झाल्या झाल्याच श्री विठ्ठलाचं नाव ओठावर होतं महाराज. काय लेकरू असलो, काय लेकरू. असे ठराविक लेकर झाले, ठराविक. नामदेवरायल पुत्र झाला. बारशाल पंढरीतले मालक आले. बारशाल विठू बारशाशी आला. बारशाल मालक आले, आईसाहेब आल्या. काय ते कुंची टोपर, ते डाग दागिने सगळे घेऊन आले मालक बारशासाठी. आता बारशाच्या दिवशी नाव ठेवायचं असतंय. नाव उभे राहिले, मग सगळे असे बसले. नाव काय ठेवायचं, नाव काय ठेवायचं. आता नाव ठेवायला आंटीला मान असतोय. आमच्या आंटीत होत्या, तिला कवडीची अक्कल नाही, तिला नाव ठेवता येत असतं वय. हा, लग्न झाल्या झाल्या सासू हाकलून दिली. हा, हिच्या अंगावर झोपीत भिताड पडन आणि हिच्या हाताने नाव ठेवता असते तो पांचटबाईच्या हाताने. नामदेवरायल पुत्र झाला. देव बारशाला आले, म्हणले नाव काय ठेवायचं? नामदेवराय म्हणले कोणाला सांगावं? मग जनाबाईला सांगितलं. तर जनी म्हणे नामदेवा, नाव नारायण ठेवा. आईसाहेबांनी विचारलं पंढरीतल्या रुक्मिणी आईसाहेबांनी, जना जी माय, जी जी, तू नामदेवरायच्या मुलाचं नाव नारायण ठेवायला मोठ्या आग्रहानं सांगितलं. कशाच्या ताकदीवर? मी रोज आंघोळ घालते, रोज आंघोळ घालते आणि अंगाई गाते. पण मी अंगाई गात असताना माझ्या अंगाईला स्वर नामस्मरणाचा येतोय. हो, वृत्ती नारायण झालेली आहे, म्हणून नारायण नाव ठेवा. काय लेकरं असतील. भक्त प्रल्हादाचं नाव प्रल्हादच का? परा पश्यंती मध्यमा वैखरी. परा नावाच्या वाणीने विटेवरच्या मालकाचं चिंतन करीत होता, मग प्रल्हाद नाव ठेवला. नाव राजाचं परीक्षितीच का ठेवलं? पोटात ओळखिलं, पोटात ज्यानं रक्षण केलंय ते बाहेर आल्यावर ओळखलं, माझं संरक्षण करणारा हाच आहे. पारख केली, पारख करण्यात त्या परीक्षेत परिपूर्ण झाला. इति नाम परीक्षिती. यायचे नावही कामात, कामही गोड. आपले नाव तळ्यानं आणि काम मळ्यानं. मेळ नसतो ना आपल्या नावायचा, काही हिसाबच नाही ना. कोणीकडे नाव सुटत येत आपला मेळच नाही. खांद्यावर टाकलं, विठ्ठल विठ्ठल म्हणत होतं. माईकडे देऊन टाकलं पोरग. झोपड्याच्या बाहेर आले, पंढरीकडे तोंड केलं. सांगितलं, देवा कशाला अपमान करतोस रे? अरे नास्तिक जन्माला आला असतं तर दगड जन्माला आला म्हणून फेकून दिलं असतं. पण तुझा वारकरी आमच्या पोटाला आलाय रे, कशा करता मारतोस त्याला? कशा करता मारतोस? देवा, माझ्या बाबाने रानोबाने तुझं भजन केलं, माझ्या बाबाने रानोबाने तुझं भजन केलं, म्हणून माझ्या बाबाला तू एक आंबा देलतास. कोण कोणाला सांगायला माहिती? चोखोबाऱ्या विटेवरच्या मालकाला. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. चोखोबाच्या वडिलांचं नाव रानोबा होतं.
माझ्या बाबांनी तुझी वारी केली, पायरीचं दर्शन घेतलं, मधात जाऊ देत नव्हते लोक. माझ्या बाबावर प्रसन्न झाला सर, एक आंबा दिला सर. आंबा कसा दिलता माहिती महाराज? अर्धा चोखल्याला आंबा माचला देवाने भूषण बुवा, अर्धा स्वतः चोखला आणि स्वतःचे दात ओठ देवाचे 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 दात, देवाचे ओठ, देवाची जीव त्या फळाला लागली. आणि त्या अर्धा चोखलेला आंबा आंब्याच्या पडवीत ठेवला आणि पुजाऱ्यानं रानोबाला बांधलं होतं रात्रभर. याला मारा म्हणे, चोखलेला आंबा देवाकडे पाठीला. स्वप्नात पुजाऱ्याच्या सांगितलं, रानोबानं चोखला नाही, मी चोखला. आणि लक्षात घे, तू घेता कामा नाही, हे रानोबाला देऊन टाक. आदरयुक्त अंतकरणाने पुजाऱ्यानं रानोबाच्या हातात टाकला. आणि रानोबा चंद्रभागेच्या कडीला फाटका जोडा विसरला. तसेच घरी गेले आणि पत्नीला सांगितलं, लक्ष्मी मालकाने प्रसाद दिलाय ग, हे तुला घेऊन टाक. आणि त्यापासून पुत्र झाला. नाव ठेवलं चोखोबा. नाव चोखोबा ठेवलं, चोखोबा. देवा बाबाची परंपरा अध्यात्मातली, त्याच्या पोटी जन्माला आलेला चोखा परमार्थातला. देवा लक्षात ठेवणार रे, आमच्या तिसऱ्या पिढीला पण वारकरी दिलास आणि का मारतोस रे? जगलं पोरग, जगलं पोरग, जगलं. पण आज जिवंत आहे का? नाही. त्याची पण आयुष्याची मर्यादा सुटल्या, आयुष्याची माळ तुटली. म्हणून ह्याच मुलाचे बाबा हा अभंग लिहितात आणि त्या पहिल्या कडव्यात म्हणतात, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, संपलेला आहे. चक्रवेन राजासारखा राजा जन्माला येणे शिल्लक आहे. त्या राजाची जर आयुष्याची माळ तुटली असेल तर आपली तुटेल नवल नाही. कर्ममेळ्यासारखा हरिभक्त जन्माला येणे शिल्लक आहे. त्यांचे जर आयुष्याची माळ तुटत असेल बुवा तर आपली तुटल काही नवलाची गोष्ट नाही. त्या अनुषंगानं स्वर्गीय त्र्यंबकराव भीमाजी कुकडे आयुष्याची माळ तुटली, विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले. त्यांच्या या अर्धस्थितीचा उजाळा, त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आजचा हा कार्यक्रम कुकडे परिवारांनी त्यांचे सुपुत्र गोकुळ त्र्यंबकराव कुकडे आणि समाधान त्र्यंबकराव कुकडे ह्या सुपुत्रांनी, या कुकडे परिवारांनी मोठ्या श्रद्धेनं, मोठ्या आदराने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने आजचा हा कार्यक्रम ठेवला. त्या कुकडे परिवाराला धन्यवाद.
आदरणीय आमचे भूषणबुवा असतील, वासुदेवबुवा असतील, आदरणीय दिगंबर दिगंबरबुवा असतील, गणेशबुवा असतील, हरिभक्तीपरायण शिवा महाराज शिवा महाराज असतील, ते सुद्धा मनाचा मोठेपणा करून या ठिकाणी आले, त्यांनाही प्रणाम. जे सहाने महाराज असतील, जे तुपे भाऊ असतील, जे डहाळे काका असतील, महाराज